नमस्कार माता आणि भगिनींनो, तुमचं मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्ही जर माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल तर मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्ही तुमच्या बँक अकाउंटला तुमचं आधार कार्ड घरी बसल्या कसं जॉईन करू शकता याच्याविषयी मित्रांनो मी सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. या ठिकाणी बघा, आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्या ऑफिशियल वेबसाईट वरती आहे. आतापर्यंत या ठिकाणी बघा, या वेबसाईट पोर्टल वरती 67,19,994 अर्ज संख्या अपडेट झालेले आहे. त्यानंतर जे मंजूर झालेले अर्ज आहेत ते बघू शकतात, जवळपास 10,56,516 एवढे अर्ज हे मंजूर झालेले आहेत. ठीक आहे, आता महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही घरी बसल्या कसं तुमच्या बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक करू शकता ते बघा. तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्या चॅनलवरती 4,783 सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले आहेत. आपल्याला लवकरच 100K सबस्क्रायबर कंप्लीट करायचे आहेत, तरी सर्वांनी सबस्क्राईब नक्की करा. आता बघा, या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती यायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे आणि त्याच्यावरती सर्च करायचं आहे. बघा, NPCI मी ज्या प्रकारे सर्च केलेलं आहे सेम तुम्हाला सर्च करायचं आहे. सर्च केल्याच्या नंतर तुमच्या समोर बघा मित्रांनो, अशा प्रकारे इंटरफेस येईल. या ठिकाणी तुम्ही NPCI सर्च केल्यानंतर ही पहिली वेबसाईट तुम्हाला दिसत आहे. या पहिल्या वेबसाईट वरतीच तुम्हाला क्लिक करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही या पहिल्या वेबसाईट वरती क्लिक कराल त्याच्यानंतर तुमच्या समोर बघा अशा प्रकारे ऑप्शन येईल. अशा प्रकारे इंटरफेस येतो. या ठिकाणी तुम्हाला हा जो कंझ्युमरचा ऑप्शन दिसत आहे याच्यावरती क्लिक करायचा आहे आणि या ठिकाणी बघा तुम्हाला भारत आधार सीडिंग एनेबलर हा जो ऑप्शन दिसतोय उजव्या कोपऱ्यामध्ये त्याच्यावरती क्लिक करायचा आहे. त्या ऑप्शन वरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेस येईल. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमची बँक सिलेक्ट करायची आहे, जी पण तुमची बँक असेल ती. या ठिकाणी तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर वगैरे टाकायचा आहे, जो काही तुमचा अकाउंट नंबर असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी सुद्धा अकाउंट नंबर टाकायचा आहे, दोन्ही ठिकाणी टाकायचा आहे आणि इथं फक्त सीडिंग वरती क्लिक करायचं आहे. रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि ही सर्व माहिती भरायची आहे तुम्हाला आणि या ठिकाणी हा ऍक्सेप्ट करायचा आहे. म्हणजे या ठिकाणी जे टिक दिसते तुम्हाला या ठिकाणी हे तुम्हाला ऍक्सेप्ट करायचं आहे आणि खाली आल्याच्या नंतर हा जो तुम्हाला या ठिकाणी वरती कॅप्चा दिसतोय हा सेम कॅप्चा तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि या ठिकाणी प्रोसीडच्या बटनावरती क्लिक करायचं आहे. जर समजा तुमची ही बँक याच्यामध्ये ऍड नसेल किंवा तुमच्या बँकेचं होत नसेल तर मग तुम्हाला बँकेमध्ये जाऊनच करायचं आहे. तुम्ही हे असं ऑनलाईन ट्राय करू शकता. जर झालं तर चांगलंच आहे, जर नाही झालं तर तुम्ही बँकेमध्ये जाऊन करू शकता. काही काही बँकेचं होतं, काही काही बँके याच्यामध्ये ऍड नाहीयेत. थँक्स फॉर वॉचिंग.